जेव्हा कुणाच्या आयुष्यातून आपले महत्त्व कमी होते तेव्हा आपोआपच रिप्ले स्लो होतात, बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची कारण दिली जातात। लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात। बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो। सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही। कसं असतं ना, प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात। लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका। लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात। आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडत नसतो। आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे। नव्या कपड्याचे रंग घरातल्या इतर कपड्यांना लागले आणि ते डाग मात्र पक्के झाले, रंगाची गॅरंटी अशीच असते, त्याचे इतर कपड्यांना लागलेले डाग कधी जात नाही। मोबाईलच्या कॅमेराने आपल्याला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आणि कोणत्या गोष्टी ब्लर। खरं बोलतात लोक मुलींना डोकं नसतं, कारण त्या प्रत्येक नातं मनापासून निभावतात आणि शेवटी चुकीचं त्याच ठरतात। जन्माची नाती हा निसर्गाचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे आपले पुण्य सत्कर्म आहे। हृदय समुद्रासारखे ठेवा, नद्या आपोआप येऊन मिळतील। तणावमुक्त जगा, हसा अन हसवा। खूप राग येतो ना जेव्हा आपण त्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्यासोबत रूडली वागते। वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते, पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपली हक्काची असते। प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचे आहे। प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही। जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली। बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो। माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात, पाणी सोयीप्रमाणे दूर जातात। आधी मला वाटायचं की प्रेम मिळायला नशीब लागतं, पण आता समजतंय प्रेम कुठेही मिळतं, पण प्रेम करणारी व्यक्ती भेटायला आणि त्या व्यक्तीचं खरंच प्रेम असायला नशीब लागतं। वेळ ही खूप क्रूर असते, जेव्हा आपल्याला तिची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच नेमकी ती उपलब्ध नसते। वेळ ही निर्दयी न्यायाधीश असते, जी मानवी प्रयत्नांच्या कुंकुवत पानावर निर्णय देते। घड्याळाची टिकटिक ही आपल्या मृत्यूची आणि रिक्त कामाची सतत आठवण करून देते। वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल, पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाही। वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो, पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमवता येत नाही।